Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. चल youth, अब घर से निकल. 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 दर्शक हो नमस्कार. BR न्यूज चॅनलच्या व्हॉइस ऑफ यूथ या कार्यक्रमामध्ये मी जयपाल खेडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज कार्यक्रमामध्ये आपल्याशी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर उपस्थित आहेत. तर प्रशांत सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपलं मी स्वागत करतो. नमस्कार. तर सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे एक प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करत असताना या पदापर्यंतची आपली वाटचाल कशी आहे? 2003 साली जसे माझी 12वी झाली 2003 साली, त्यावेळेस असं वेगळं काहीतरी करायची इच्छा होती. मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे. माझे वडील मुख्याध्यापक होते. या माध्यमातून मला एज्युकेशन, माझं एज्युकेशन चांगलं झालेलं आहे, पण एज्युकेशन फील्ड मध्ये मला काम करायचं नव्हतं. एक समाजामध्ये काम करत असताना, सामाजिक काम करत असताना एक राजकीय भूमिका सुद्धा मला निभवायची होती. त्यासाठी 2003 ला जशी माझी 12वी झाली तसं मी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा सोलापूर शहराचा अध्यक्ष झालो आणि तिथून माझी राजकीय वाटचाल ही सुरू झाली. राजकीय वाटचाल सुरू झाली ती आतापर्यंत. आता मी राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्राचा प्रदेश सरचिटणीस म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करतो. म्हणजे या राष्ट्रवादी पक्षातून म्हणजे राजकारणातून एक समाजकार्य किंवा सामाजिक कार्य करण्याकडे आपला जो ओढा आहे. मग घरामध्ये वडील मुख्याध्यापक, पण त्यापूर्वी कोणी राजकीय व्यक्ती किंवा एक राजकीय वारसा होता का आपल्याला? राजकीय वारसा वगैरे असं काही नाही. म्हणजे माझ्या गावाकडे, माझं सांगोला तालुक्यातील चिकमौद हे गाव आहे. चिकमौद या गावी आमची शेती आहे थोडीफार, आणि तिथे आमचं सांगोला तालुक्याचे माजी आमदार शाजीबापू पाटील यांचं हे गाव. आमच्या गावात मी बघत होतो वाढलेलं हे प्रस्थ, गावात येणारे पुढाऱ्यांची संख्या. परत माझे मामा उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या अतिशय निकटवर्ती असे धैर्यशील पाटील हे माझे मामा. हे सुद्धा राजकारणातून मी त्यांना बघत होतो, राजकारणातून वाटचाल त्यांची होत असताना हे इम्प्रेशन म्हणजे जे माझ्यावर पडलं त्यांचं, त्या माध्यमातून मला पण असं वाटलं की बाबा मी पण काहीतरी वेगळं करू आणि लोकांसाठी उपयोगी पडू, यासाठी मी राजकारणात समाजकार्यासाठी आलो. बर, मग आता ज्यावेळी आपण विविध समाज स्तरामध्ये जाता, खास करून युवकांमध्ये, तर युवकांची एक मानसिकता होती आधी की प्रत्येक वेळी राजकारण जर क्षेत्र म्हटलं तर ते आपलं नाहीये, युवकांनी तिथं जाऊ नये, किंवा आतापर्यंत संख्या फार कमी होती. मग आताच्या काळामध्ये मानसिकता तीच आहे की त्यामध्ये काही फरक पडलाय असं वाटतं तुम्हाला? नाही, निश्चितच फरक पडलेला आहे. कारण असं काही नाही की बाबा राजकारणात जाऊ नये असा विषय नाही. फक्त राजकारण करत असताना आपलं एक राजकारण ही वेगळी फील्ड की तुम्ही समाजकार्य करत असताना आपली एक व्यक्तिगत जी वेगळी फील्ड आहे, एज्युकेशन, तुमचं स्पोर्ट्स आणि तुमचं करिअर, ह्याला सुद्धा तुम्ही तितकंच महत्व युवकांनी दिलं पाहिजे आणि युवक देत आहेत. आणि राजकारण एक सामाजिक कार्यासाठी एक वेगळी फील्ड आहे की जेणेकरून कामं लवकर होतात, यासाठी युवक हा इकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात येतोय. बर, मग अशा पद्धतीने ज्यावेळी युवक इकडे येतात, मग आपण ज्यावेळी या क्षेत्रात आलात आपल्याला एक ओढ होती, पण प्रत्येक कार्यक्षेत्र निवडताना एक प्रेरणा स्त्रोत किंवा एखादा आदर्श आपण मानतो, तर आपण कोणाला आदर्श मानता? निश्चितच आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आदरणीय शरदचंद्रजी पवार हे आमचे प्रेरणास्थान आहेत. 2003 साली जेव्हा मी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा शहराध्यक्ष होत असताना एकच विचार केला होता की विद्यार्थी संघटना म्हणलं तर त्यावेळेस फक्त विद्यार्थी सेना, शिवसेनेची विद्यार्थी सेना, अबविपी, भारतीय जनता पार्टीची, पण हे एवढ्याच विद्यार्थी संघटना कार्यरत होत्या आणि त्यावेळेस राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना ही कार्यरत होती, परंतु तितकंसं त्यांचं वलय नव्हतं. पण एक आपल्याला काम करायचं आहे, एक आपला नेता, माझ्या मातीतला नेता आज देशाचं नेतृत्व करतोय, आज देशामध्ये पूर्ण त्यांच्यावर राजकारण चालतंय, हे फार मोठं स्थान पवार साहेबांनी त्यांच्या कामातून, त्यांच्या सामाजिक विचारातून निर्माण केलं. आणि त्याचंच प्रेरणा घेऊन मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष झालो. राष्ट्रवादी आताचं राजकारण मी त्यांच्याच प्रेरणेने चालू आहे. बर, मग असं असताना राष्ट्रवादीमध्ये एक युवा पदाधिकारी म्हणून आपण ज्यावेळी जाता, खास करून युवकांच्या आताच्या काळामध्ये समस्या कुठल्या आपल्याला वाटतं?
निश्चितच ज्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जेव्हा वेगवेगळ्या युवकांना आम्ही भेटतो, वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो, त्यावेळेस सगळ्यात मोठी जी परिस्थिती आहे ती बेरोजगारीची आहे. आज प्रत्येकाला हाताला काम पाहिजे, रोजगार पाहिजे, की बाबा मी माझ्या घरासाठी मी काहीतरी थोडंफार कमवतोय आणि माझ्या कमाईतून माझं घर चालतंय, हे त्याला थोडं समाधान पाहिजे. बरोबर. हे सध्याच्या युवकाला मिळत नाही. आणि या एवढी प्रचंड बेरोजगारी भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये युवकांची आहे, त्याच्या माध्यमातून आजचा बेरोजगार युवक हा डिप्रेशन मध्ये जातोय, व्यसनाधीन होतोय. याचे परिणाम येणाऱ्या पिढीवर होणार आहेत. याचे परिणाम येणाऱ्या भविष्यात भारत देश हा युवकांचा कणा असलेला देश आहे, याचे परिणाम उद्या देशावर सुद्धा होतील. तर वेळीच बेरोजगारी हा सगळ्यात मोठा युवकांमधला प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. बर, मग आता ही जी समस्या आहे बेरोजगारी आणि त्याच्या अनुषंगाने विविध मग पुढे ज्या डिप्रेशन असेल किंवा व्यसनाधीनता या त्यातून निर्माण होणाऱ्या वेगळ्या समस्या आपल्याला वाटतात, मग यासाठी आता राष्ट्रवादी काय खंबीर पावलं उचलते याच्या निराकरणासाठी? राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी यशवंतराव प्रतिष्ठान यांच्या या संस्थेच्या माध्यमातून युवा धोरण आदरणीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी सादर केलं आणि हे युवा धोरण राज्य सरकारनेही स्वीकारलं होतं. परंतु आताच्या आलेल्या 2014 साली जे नवीन सरकार आलं बीजेपीचं, त्या सरकारने हे युवा धोरण खाली इम्प्लिमेंट केलं नाही. हे युवा धोरणाचं पुढं वाटचाल घेतली नाही, म्हणजे त्याची दिशा घेतली नाही. त्यामुळं आज आमची मागणी आहे की आम्ही आमच्या पक्षासाठी म्हणून नाही, आम्ही उलट यशवंतराव प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा धोरण तुम्ही स्वीकारा आणि हे आम्ही युवकांमधूनच निर्माण केलेलं हे युवा धोरण आहे. त्यांना काय हवंय, काय पाहिजे, त्यांना सिस्टीम कशी हवी आहे, हे यातून निर्माण केलेलं युवा धोरण आहे. हा काय कुठल्या पक्षाचा अजेंडा नाही किंवा काय नाही. हे फक्त मानसिकता हवी की बाबा प्रत्येकाने युवकांसाठी, येणाऱ्या पिढीसाठी सगळ्यांनी मिळून काम करायला हवं. या माध्यमातून आम्ही काम करतोय, पण या सरकारला त्याचं महत्व पटत नाही. त्यामुळं आम्ही येणाऱ्या निवडणुका असू द्या, नाहीतर येणाऱ्या भविष्यात काही असू द्या, युवकांसाठी निश्चितपणे त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या रोजगारासाठी निश्चितपणे आम्ही काम करतोय आणि काम करत राहणार आहे. आता कुठलाही जर राजकीय पक्ष बघितला तर त्यामध्ये कसं आहे की महिलांसाठी वेगळा विभाग असेल, मागासवर्गीयांसाठी असेल किंवा इतर कुठलाही, मग जो काय आपण ज्येष्ठ लोकांसाठी म्हणतो तो असेल किंवा युवकांसाठी असेल. मग आपला जो युवकांचा विभाग आहे, मग एक युवा चेहरे म्हणून माननीय सुप्रियाताई सुळे असतील किंवा अजितदादा असतील, तर या सर्वांचं आपल्या या युवकांच्या समस्या निराकरण करण्यासाठी कितपत सहकार्य लाभतं आपल्याला? निश्चितच 100% सहकार्य आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय. सध्या सोलापूर शहरात असू द्या, नाही जिल्ह्यात असू द्या, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रत्येक अजेंडा जो राष्ट्रवादी काँग्रेस जो नवीन कार्यक्रम हाती घेतो तो त्यांच्या आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच घेत असतो. आणि या युवकांमध्ये या माध्यमातून आम्ही पोहोचण्याचा, युवकांच्या समस्या दूर करण्याचा हा त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो. कोणतंही काम आज सुद्धा आम्ही सरकारमध्ये नसू द्या, आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय अजितदादा पवार साहेब, आम्ही कोणत्याही युवकांनी पक्षाचा असू द्या नाही तर नसू द्या, कोणताही युवक जर त्यांच्यापाशी जातो, काम घेऊन जातो, तर ते काम त्यांच्या एका फोनवर, त्यांच्या एका लेटरवर पूर्ण केलं जातं. हे आमचं असं नेतृत्व आहे. बरं, मग आता सध्याच्या काळात लोकसभा निवडणुका आता दृष्टिक्षेपात आहेत, तर त्याबाबत आपण म्हणता की युवकांचा सहभाग आता वाढतोय आणि ते आपली भूमिका स्पष्टपणे मांडायला सुरुवात त्यांनी केली आहे. तर या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नेमकं सोलापुरामध्ये, आता सोलापूर जिल्ह्यात सोलापूर असेल किंवा माढा मतदारसंघ, तर या दोन्हीमध्ये नेमकं काय चित्र असेल असा आपल्याला अंदाज आहे? जर 2014 सालची निवडणूक आपण पाहिली, त्यावेळेस अतिशय मोठ्या पद्धतीनं चुकीचा प्रचार करून आणि लोकांमध्ये चुकीचा समज निर्माण करून हे सरकार स्थापन झालं. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीचे उमेदवार
आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांचा पराभव झाला 1.5 लाख मतांनी. परंतु सोलापूर शहरातील युवकांनी मोठ्या आशेने, मोठ्या अपेक्षेने या सरकारला सोलापूर महापालिकेत असू द्या, सोलापूर जिल्हा परिषदमध्ये असू द्या, सोलापूरचे आमदार म्हणून असू द्या, सोलापूरचे खासदार म्हणून असू द्या, त्यांना मोठ्या संख्येने निवडून दिलं. पण त्याचा आज सोलापुरातील बेरोजगारी बघता, त्याचा सोलापुरातील विकास झालेला नाही, सोलापूरचा भकास झालेला आहे. आज उजनी 115% भरलेली असताना आज 0% आली. इथून पुढचा 2 महिन्याचा कार्यकाळ, पाण्याचं नियोजन त्यांचं नाही, त्यांचं म्हणजे तुमचं सरकारी यंत्रणेवर त्यांचा कंट्रोल नाही आणि त्यांच्यातील वाद, यामुळे सोलापूर 10 वर्ष मागे गेलेलं आहे. यासाठी सोलापूरमध्ये आणि माढा मतदारसंघामध्ये निश्चितच आघाडीचे उमेदवार विजयी होतील, यात काही शंका नाही. बरं, मग आपण असं म्हटलं तरी पण जो काही पराभव झाला मागं, त्यानंतर आता विद्यमान खासदार सोलापूरचे माननीय शरद बनसोडे साहेब हे आहेत. पण यानंतर विविध प्रसारमाध्यमातून आपण पाहतो की काही योजना असतील काय किंवा विकास कामं असतील ही दाखवली जातात ठळकपणे. तर आपल्याला काय वाटतं की या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या भाजप सरकारची ठळक कामं कुठली? या भाजप सरकारची ठळक कामं तुम्हाला सांगू का? नोटाबंदी ही ठळक काम आहे त्यांच्या दृष्टीने. नोटाबंदी हे ठळक काम आहे, GST हे ठळक काम आहे, बेरोजगारी हे ठळक काम आहे, शेतकऱ्यांना हमीभाव नाही हे ठळक काम आहे. ही जी कामं आहेत ही ठळक काम आहे त्यांची. शेतकऱ्यांना कर्जमाफी केले म्हणून एकीकडे सांगतात. आज तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला ज्याला कर्जमाफी मिळालेली आहे त्याला सुद्धा विचारा कर्जमाफी कशी मिळाली, काय मिळाली. कर्जमाफी तर एकतर मिळालेलीच नाही आहे. तुम्ही 100 2-3 कर्जमाफी मिळाली म्हणजे 100 जणांचं समाधान झालं असं वाटतं का तुम्हाला या सरकारला? नाही वाटत. हे शेतकरी आज पूर्ण शेतकरी वर्ग नाराज आहे. शेतकरी वर्गातील युवक असू द्या, युवती असू द्या, विद्यार्थी असू द्या, आज त्यांचे घर चालायचं मुश्किल आहे. मग मला सांगा तुम्ही कोणता वर्ग आनंदित आहे की म्हणून ह्यांनी विकास कामं केलेत? ह्यांचं एकही विकास कामं नाही आहे. ह्यांचा फक्त आणि फक्त स्वतःचा फोटो लावायचा, पेट्रोल पंपावर लावायचा, मोदीचा कुठल्या जाहिरातीत दाखवायचा, फक्त मोदी या नावाने ही मतं मागतायत. मग विकास केला तर विकासाच्या नावाने का मतं मागत नाही? मग असं असलं तरी मग 2014ला जी लोकसभा निवडणूक झाली, मग त्यामध्ये कधीच ब्रेक न लागलेला म्हणजे कधीच पराभव न स्वीकारलेलं एक नेतृत्व म्हणून सुशीलकुमार शिंदे साहेब यांचा त्यावेळी पराभव झाला. यामागची नेमकं कारण काय वाटतात आपल्याला? यामागची कारण म्हणजे अशी काय झालंय, या 2014 साली जे सुशीलकुमार शिंदेचा पराभव झाला 1.5 लाख मतांनी, यामागे कारण एवढं एकच आहे की फार मोठ्या प्रमाणात युवकांना या लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून असू द्या मिसगाईड केलं. सोलापूरचा विकास झाला नाही, सोलापूरचा विकास झाला नाही हे वारंवार त्यांच्या डोक्यात आणलं, त्यांच्या डोक्यात टाकलं गेलं. आणि त्याचा परिणाम म्हणून 2014 साली आणि आम्ही सुद्धा जे काँग्रेसचे कार्यकर्ते असू द्या नाहीतर राष्ट्रवादी कार्यकर्ते, आम्ही सुद्धा गाफील राहिलो. म्हणजे सोशल मीडियाच्या बाबतीत कुठेतरी, सोशल मीडियाच्या बाबतीत असू द्या नाहीतर लोकांपर्यंत पोहोचवणे, आम्ही केलेली कामं पोहोचवण्याच्या बाबतीत असू द्या, ते आम्ही गाफील राहिलो. त्यामुळं सुशीलकुमार शिंदे साहेबांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. मग आता अशा पद्धतीनं त्यावेळी विकास कामं झाली मात्र ती पोहोचली नाहीत असं आपण म्हणता. मग सध्याच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा मागील 5 वर्षामध्ये जी काही विकास कामं झाली आता ती पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी नेमके काय पावलं उचलते किंवा काय करते सोशल मीडियासाठी? सोशल मीडियाचं आम्ही एक नवीन वेगळं यंत्रणा उभा केली आहे सोशल मीडियाची. कारण ही गरज लागली आम्हाला, ही काळाची गरज आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही पवार साहेबांनी घेतलेली धोरणं, पवार साहेबांनी केलेली कामं ही प्रत्येक युवकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्या व्यतिरिक्त हे सरकार कोणत्या कोणत्या मुद्द्यावर अपयशी ठरलं हे सगळ्यात महत्वाचं प्रकर्षाने आम्ही त्यांना लोकांना जाणून देतोय. तुमचं नोटाबंदी असू द्या, बेरोजगारी असू द्या, शेतकऱ्यांना हमीभाव नसू द्या, या विषयावर आम्ही प्रकर्षाने त्यांना जाणीव करून देतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून की हे सरकार फक्त आणि फक्त वेगळे धर्माच्या मुद्द्यावर असू द्या, तुमच्या जातींच्या मुद्द्यावर असू द्या, हे फक्त आणि फक्त त्या मुद्द्यावर निवडणुका लढवत आहे. हे सरकार जर विकास कामं करतंय, हे सरकार जर विकास कामं एवढी केले म्हणून सांगतंय तर त्याच्यावर का मतं मागत नाही हे आम्ही त्या लोकांना जाणून देतोय. मग अशा पद्धतीनं आता GSTचा मुद्दा असेल, नोटबंदी असेल, अशी जी ठळक काम आहेत ती केली होती की काळा पैसा जो आहे
तो त्याचा नायनाट करण्यासाठी ही पावलं उचलली गेली होती. मग याच कामामध्ये असं झालं की फक्त सोलापूरच नाही, संपूर्ण देशामध्ये एक सत्तांतर आपल्याला बघायला मिळालं आणि भाजप सत्तेवर आलं. मग आरक्षणाचे मुद्दे असतील किंवा नोटबंदी हा नंतरचं पाऊल आहे, पण त्याच्या आधी विविध समाजातील आरक्षण असेल किंवा 15 लाख रुपये हा जो मुद्दा आहे की प्रत्येक गरिबापर्यंत पोहोचवला जाईल, काळा पैसा पुन्हा सर्वांचा विकास करण्यासाठी वापरला जाईल. तर हे सर्व मुद्दे घेऊन भाजप त्यावेळी सत्तेवर आलं असं जर आपण म्हणत असलो तर मग हे सर्व राबवताना सपशेल फेल ठरलं असं आपण कसं म्हणू शकतो? एक नोटाबंदीच्या काळात काळा पैसा आपण देशातील काढतोय हे मोदींनी 8 नोव्हेंबरला डिक्लेअर केलं आणि त्या नोटाबंदी रात्रीतनं त्यांनी डिक्लेअर केली. त्या माध्यमातून किती काळा पैसा आरबीआय सांगतंय, आरबीआय सांगते किती काळा पैसा आला. काळा पैसा 0% मध्ये आला. या नोटाबंदीचा उलट तोटा एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला. नोटाबंदीमुळे व्यवसाय थांबले, व्यवहार थांबले. आज प्रत्येक वर्ग म्हणजे त्यावेळेस त्या काळात हा प्रत्येक वर्ग अतिशय दुःखामध्ये अतिशय कष्टामध्ये गेला. त्यांचा प्रत्येक वेळ ही गेली. आज प्रत्येकांना बँकेच्या लाईनीमध्ये उभारून काही जणांना मृत्यू आला. याला जबाबदार कोण होता? नोटाबंदीचा फायदा काय झाला हे हा पण मोदी साहेबांनी सांगावं. आतंकवाद थांबेल म्हणलं होतं, आतंकवाद थांबले नाही? थांबले. मग आता एक राजकीय नेतृत्व किंवा एक पदाधिकारी म्हणून आपल्याला काय वाटतं की आता सध्या 1.5 लाखांनी मताधिक्य घेऊन जे उमेदवार निवडून आले तर आता सध्या भाजपाला यावेळचा उमेदवार मिळत नाही, त्याबद्दल काय म्हणाल आपण? आम्हाला तेच म्हणायचं नाही. आमचं म्हणणं तेच आहे की बाबा 1.5 लाख मतांनी मागच्या वेळी निवडून आले, एवढा मोठा विकास केला, एवढ्या सगळ्या गोष्टी हे गप्पा मारतायत, हवेत गोळ्या सोडतायत, हवेत पतंगी उडवतायत नुसते हे. मग यांना उमेदवार का मिळत नाही? यांना सक्षम उमेदवार का मिळत नाही? तुमच्या पार्टीकडे सक्षम उमेदवार नाहीत का? तुम्ही एवढा विकास केलाय, तुम्हाला निवडून यायची तुम्हाला विश्वास आहे ना निवडून येतोय म्हणून आपण. अहो त्यांनी विकासच केलेला नाही, त्यांनी कोणतीही कामं केलेली नाही. त्यामुळे आज जाती धर्मावर म्हणजे यांना बुवा वगैरे महाराज वगैरे असले लोक यांना उमेदवार म्हणून पाहिजे की लोकांचं जाती धर्मावर विश्वास ठेवून यांना मतं मिळावी म्हणून. मग विकासावर जर पाहिजे असतील तर तुम्ही उभा करा ना, उमेदवार तुमच्याकडे असतील तर उभे करा, नावं डिक्लेअर करा. पण सोलापुरात एक समाज घटकांचा जर अभ्यास केला तर त्या गणितातून असं दिसून येतं की समाजामध्ये लिंगायत समाज हा मोठ्या संख्येने आहे. मग नक्कीच जर त्या ठिकाणी आता नाव निश्चित होण्याच्या मार्गावर आहे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींचं, जर त्यांना उमेदवारी दिली गेली तर त्याचा नक्कीच निवडणुकीवर परिणाम होईल. नाही असं नाही, आम्हाला वाटत नाही. कारण आम्ही पुरोगामी विचारसरणीचे लोक आहेत. एक मुळात दुसरी गोष्ट, लिंगायत समाजाचा उमेदवार दिला म्हणजे लिंगायत समाज तिकडे जाईल असं बिलकुल नाही. कारण एक लक्षात घ्या, सोलापूर शहराचा विकास, सोलापूर शहरामध्ये जे आता सध्याचं वातावरण आहे त्यानुसार जर फक्त आणि फक्त कोणत्याही जाती धर्माचा युवक असू द्या त्याला विकास पाहिजे, त्याला रोजगार पाहिजे, त्याला सोलापूरची डेव्हलपमेंट पाहिजे, त्याला ना माझ्या जातीचा माणूस आहे म्हणून पाहिजे. जर करतच नसेल तो काय करणार आहे? त्यांना काय माहिती आहे? सोलापूरच्या साधं त्यांना सोलापूरची सीमारेषा माहित नाही. ते जे महाराज आहेत त्यांना जर सोलापूरची सीमारेषा माहित नाही, ते जे महाराज आहेत त्यांना सोलापूरच्या अडीअडचणी काय आहेत ते माहित नाही, सोलापूरच्या डेव्हलपमेंट विषयी काय करावं लागेल ते त्यांच्याकडे अजेंडा नाही. काय करणार काय ते? असं बिलकुल होणार नाही. यावेळी निश्चितच युपीचे आघाडीचे उमेदवार हे आदरणीय सुशीलकुमार शिंदे यांचा विजय निश्चित होणार आहे. बरं, दुसरीकडे आता हे झालं सोलापूरच्या बाबतीत. आता माढा मतदारसंघाचा जर विचार केला तर तिथं माननीय खासदार विजयदादा हे होते आणि आत्ता नुकतंच आपण ऐकलं असेल की त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आता भाजपाचं कमळ हातात धरलंय. म्हणजे माढा मतदारसंघामध्ये कुठंतरी राष्ट्रवादीला खिंडार पडले, त्याबद्दल आपण काय म्हणा? कसं आहे, निवडणुकांमध्ये लोक येतात जातात, याच्यावर पक्षावर काही परिणाम होत नाही, कार्यकर्त्यांवर परिणाम होत नाही. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो, कोणत्याही पक्षाचा कणा हा कार्यकर्ता असतो. एखादा नेता गेला म्हणून त्या भागामध्ये म्हणजे त्या भागामध्ये त्या पक्षाला परिणाम होतो असं काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अतिशय मजबूतपणे माढामध्ये मतदारसंघात उभी आहे आणि कोणीही गेलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला काही फरक पडणार नाही.
कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता हा सक्षम आहे, तो नेत्याच्या मागे नाही, तो आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या मागे आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार तिथं निश्चित निवडून येईल. आदरणीय पवार साहेब जोही उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी आणि त्या उमेदवाराचा अतिशय भरघोस मतांनी निवडून येण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता हा काम करेल. बरं, दुसरीकडे आपण असं पाहतो की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही जी आघाडी आहे, तर ही आघाडी महाराष्ट्रात आणि बाकीच्या बाबतीत पाहिलं तर आता बऱ्याचदा सत्तेमध्ये जवळपास 60 वर्ष सत्तेमध्ये हे पक्ष राहिलेले आहेत आणि आता विरोधक म्हणून काम करत असताना ज्यावेळी भाजप विरोधक म्हणून काम करत होतं त्यावेळी केले जाणारे आंदोलन असतील, मोर्चे, निषेध नोंदवले जात होते. याचं जे प्रमाण आहे किंवा ती आक्रमकता आहे ती आता सध्या या आघाडीमध्ये दिसत नाही. त्याबद्दल काय म्हणाल? नाही, असं नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही जवळपास सोलापूरमध्ये या कार्यकाळात या मागील 1 वर्षामध्ये म्हणा तुम्ही, मागील 1 वर्षामध्ये जवळपास 3 ते 4 मोठे असे मोर्चे शहराचे वेगळे, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे वेगळे, शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वेगळे हे आम्ही काढले. प्रत्येक वेळेस प्रत्येक मुद्द्यावर आम्ही आंदोलन केली, जनतेमध्ये जाण्याचा प्रयत्न केलाय, जनतेला हे दाखवून दिलंय, हे वेळच्या वेळी दाखवून दिलंय हे सरकार अपयशी कसं ठरलेलं आहे हे वेळच्या वेळी दाखवून दिलेलं आहे. आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून दाखवले, आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून त्यांना जनतेमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही आंदोलनामध्ये मागे राहिलेलो नाही. आम्ही जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही जनतेमध्ये उतरून हे काम केलेलं आहे. मग मगाशीच्याच एका प्रश्नाचा पुनरुच्चार मी करतो की मोहिते पाटील हे घराणं माढ्यामध्ये, तर विजयदादा हे स्थापनेपासून शरद पवार साहेबांबरोबर आहेत. मग आता रणजितदादा जर भाजपामध्ये गेले तर विजयदादांची नेमकी भूमिका काय असेल? आता ते त्यांनी सांगू शकतील, विजयदादा सांगू शकतील. आता विजयदादांची भूमिका आता आम्ही तर नाही काय सांगू शकणार, ते विजयदादा सांगू शकतील नेमकी भूमिका काय आहे. त्यांनी ऍक्च्युली काल जो रणजितसिंह मोहिते पाटलांच्या पुढील कामात जो पाठिंबा दर्शवला त्यातून ते त्यांची स्वतःची भूमिका दाखवतील. आज रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश आहे, यामध्ये काही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी काही ही मोठी धक्कादायक गोष्ट अशी काही नाही आहे. आणि सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील घराणं निश्चितच मोठं घराणं आहे. परंतु आता सध्या जर आपण बघितलं तर भाजपमध्ये कुणीही जाऊ द्या, लक्षात घ्या, भाजपमध्ये कुणीही जाऊ द्या, शिवसेनेत कुणीही जाऊ द्या, लोकांची मानसिकता त्या पक्षालाच मतदान न करण्याची आहे. त्यामुळे कोण जातंय कोण राहतंय याला काही अर्थच राहत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तिथं काही फरक पडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मी तुम्हाला मगाशी म्हणलं, प्रत्येक कार्यकर्ता हा पवार साहेबांच्या विचारसरणीचा कार्यकर्ता आहे, पवार साहेबांच्या विचार काम करत आहे. त्यामुळं असं व्यक्तिनिष्ठ असं कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाही. त्यामुळं कुणीही गेलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, पार्टीला काही सुद्धा फरक पडणार नाही. बरं, आता पुन्हा आपण सोलापूर मतदारसंघाकडे येऊ. तर सोलापुरामध्ये शहरात पालिकेमध्ये सत्ता आहे भाजपाची, जवळपास 50 वर नगरसेवक भाजपा पक्षाचे. त्यानंतर 2 जे आमदार आहेत म्हणजे विद्यमान कॅबिनेट मंत्री, मग एकीकडे सहकार मंत्री सुभाष देशमुख साहेब असतील किंवा दुसरीकडे आपले पालकमंत्री विजयसिंह देशमुख मालक असतील. तर हे सर्व असताना एक आणि विद्यमान खासदार देखील शरद बनसोडे हे भाजपाचे, मग एक भाजपाचं पारडं या ठिकाणी सोलापुरात जड आहे. आपल्याला काय वाटतं? निश्चितच भारतीय जनता पार्टीचं पारडं जड आहे. परंतु गेल्या 2.5 वर्षामध्ये महापालिकेच्या राजकारणात असू द्या, महापालिकेच्या इतिहासात म्हणा तुम्ही, गेल्या 2.5 वर्षामध्ये एवढी गटबाजी भाजपमधली उफाळून आली की त्याचे परिणाम सोलापूरच्या विकासावर झालेला आहे. सोलापूरच्या विकासाचा एकही विषय महापालिकेत मंजूर झालेला नाही, ना त्याचं इम्प्लिमेंट खालीपर्यंत आलेलं नाही. यांना नगरसेवकांना निधी देता आला नाही. यांचे केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार, यांचंच सरकार आहे ना, निधी विशेष काही सोलापूरला आणता आलेलं नाही. तुम्ही मला सांगा, गेल्या 2 ते 2.5 वर्षाखाली मला वाटतं उड्डाण पुलाचं भूमिपूजन करून गेले नितीन गडकरी. कुठं काम सुरू झालं? काम कुठं सुरू झालं? स्मार्ट सिटी गेले 3 वर्ष झालं तुम्ही स्मार्ट सिटीच्या नावाखाली काम करताय, एकाच रस्त्याचं, एकाच विभागाचं. तिथं 28 कोटी रुपये तुम्ही खर्च केले. मग असं म्हणता येईल का की सोलापूरचं एक सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी आता स्मार्ट सिटीची जी कामं चालू आहेत पण ही देखील या सत्तेमध्ये झाली, मग स्मार्ट सिटीसाठी योगदान भाजपाचं आहे ना?
स्मार्ट सिटी म्हणजे काय तुम्ही मला एक सांगा. स्मार्ट सिटीचं योगदान, स्मार्ट सिटी मध्ये काम जे व्हायला लागले, तुम्ही गेले 4.5 वर्षात अर्धा किलोमीटरच्या रस्त्याचं काम व्हायला लागले. स्मार्ट सिटी म्हणजे काय? तुम्ही अर्धा किलोमीटरच्या रस्त्याचं गेली 4.5 वर्ष झालं काम करताय. ह्यांचं जसं केंद्रात सरकार आलं तसं यांनी स्मार्ट सिटीच्या नावाखाली निधी जो केंद्रातनं आलेला आहे त्या निधीचं इम्प्लिमेंट कुठं केलंय? अर्धा किलोमीटर रस्त्याचं म्हणजे काय सोलापूर स्मार्ट झालं का? सोलापुरातलं गल्लीबोळ स्मार्ट झालं का? सोलापूरमध्ये तुम्हाला 5-6 दिवसाखाली तुम्हाला 5-6 दिवसाआड पाणी यायला लागले. हे स्मार्ट सिटीचे लक्षण आहेत का? पाण्याचं नियोजन आहे. दैनंदिन जे लोकांना लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याचं नियोजन नाही तुमच्याकडे. नगरसेवकांना निधी मिळत नाही. हे स्मार्ट सिटीचं लक्षण आहे का? स्मार्ट सिटी म्हणजे काय आहे? दैनंदिन गरजा तर तुम्हाला पूर्ण केल्या पाहिजेत की नाहीत? नुसतं काय एखाद्या विभागाचा किंवा एखाद्या रस्त्याचा अर्धा किलोमीटर रस्त्याचा डेव्हलपमेंट केली म्हणजे सोलापूर स्मार्ट झालं. रोजगार किती आले? का नवीन कारखाने किती आले? यांच्या काळात कुठले नवीन उद्योगधंदे आले? हे ह्याच्यावर होणार आहे स्मार्ट सिटी. तुमचं विमानतळ मंजूर झाले मागच्या सरकारच्या काळात, ह्यांना साधं विमानतळ करता आलं नाही. ह्यांना साधं विमान वर आहे त्या विमानतळावर ह्यांना साधं विमान उतरवता आणि विमान उडवता आलं नाही. मग ह्यांचं 4.5 वर्षाच्या काळात त्यांनी स्मार्ट सिटीच्या नावाखाली काय केले? नुसतं जाहिरात, नुसती जाहिरात. मोदीचा फोटो लावायचा आणि जाहिरात करायची. हे एवढंच काम भाजप सरकारने आतापर्यंत केले. मग आता लोकसभा जी येणारी निवडणूक आहे, तर या पार्श्वभूमीवर आता सोलापुरात बघितलं की काँग्रेस पक्षातर्फे सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांना उमेदवारी पूर्णतः जाहीर झाली. त्यानंतर अजून जी लढत होणार आहे ती खास काँग्रेस आणि भाजपामध्ये. तर भाजपाचा उमेदवार अजूनही निश्चित नाही आहे. दुसरीकडे माढा मतदारसंघ बघितला तर या ठिकाणी तिथं राष्ट्रवादीचाही उमेदवार अजून निश्चित नाही किंवा भाजपाकडूनही आणि कुणीही अधिकृत उमेदवार जाहीर नाही आहे. तर हे सर्व असताना आता जनता नेमका या निवडणुकीमध्ये कुणाला कौल देईल आपल्याला काय अंदाज आहेत? ह्या सरकारचं अपयश बघता जनता निश्चितच आघाडीच्या उमेदवारांना कौल देणार आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजातील घटकाला या 4-4.5-5 वर्षाच्या कार्यकाळात वाईट परिस्थितीतून गेलेला आहे, दुःख झालेलं आहे, डेव्हलपमेंट झालेली नाही. मग मला सांगा, आघाडीच्या उमेदवारांच्या जनता पाठीशी राहील का हे अपयशी सरकार झालेल्या, निर्माण झालेल्या यांनी कामं न केलेल्या लोकांच्या पाठीशी जनता राहील? निश्चितच आघाडीचे जे उमेदवार असतील, आदरणीय सुशीलकुमार शिंदे असतील, आज उद्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा माढा मतदारसंघातील उमेदवार जाहीर होईल, त्याच्या पाठीशी निश्चितच सोलापूर जिल्ह्याची जनता राहील. मग एक खासदार ज्यावेळी निवडून येतील तर एक आदर्श खासदार म्हणून आपल्या काय अपेक्षा आहेत? एक आदर्श खासदार म्हणून एक अपेक्षा असते, प्रत्येक व्यक्ती हा मोठ्या आशेने मतदान करत असतो, त्यांच्या विचाराला मतदान करत असतो. आज मला एक सांगा, आज सोलापूरमध्ये उद्या 2019ला कोणी खासदार होईल, जो कोण खासदार होईल सोलापूर शहरामध्ये निश्चितच आदरणीय सुशीलकुमार शिंदे होतील आणि माढ्यामध्ये आघाडीचा उमेदवार जो काही डिक्लेअर होईल तो होणार आहे. पण आदर्श खासदार म्हणजे काय? खासदारांची कामं, खासदारांनी दिलेले, तुम्हाला निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासनं ही पूर्ण करणं हे खासदाराचं प्रथम कर्तव्य आहे. रोजगार उपलब्ध करणं हे प्रथम कर्तव्य आहे. तुमचं उजनी ही आपल्याला वरदायिनी आहे जिल्ह्यासाठी, त्याच्या पाण्याचं नियोजन करणं ही गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, सोलापूरच्या डेव्हलपमेंट विषयी सोलापूरमध्ये येणाऱ्या नवीन उद्योग, जास्तीत जास्त उद्योग आणले पाहिजेत यासाठी प्रयत्न करणं हे खासदाराचं प्रथम कर्तव्य आहे. तिसरी गोष्ट, सोलापूरमध्ये विमानतळ, वाहतुकीचं दळणवळण, आपल्या 2 राज्याची आपण सीमा आहे. सोलापूर ही 2 राज्याची सीमा आहे, त्यामुळे आपल्या इथे डेव्हलपमेंट ही सगळ्यात जास्त व्हायला हवी, तशी या 4.5 वर्षाच्या काळात झालेली नाही. त्यामुळे खासदारांचं हे प्रथम कर्तव्य आहे की दळणवळण हे मोठ्या प्रमाणात सुरू व्हावं, विमानतळ हे रेग्युलर चालू व्हावं, विमानांचं उड्डाण हे रेग्युलर चालू व्हावं, यासाठी प्रयत्न करावा आणि हे खासदारांनी केलं पाहिजे. मग प्रशांतजी, आता एक राष्ट्रवादी पक्षाचे युवा पदाधिकारी म्हणून हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व दर्शकांना आपण काय सांगाल? मी निश्चितच एवढंच सर्व युवकांना आणि सोलापुरातील जनतेला आणि जिल्ह्यातील जनतेला एवढंच सांगू इच्छितो की
विचार करा. तुमच्या एका निर्णयावर हे भविष्य आहे, तुमच्या एका मतदानावर हे भविष्य आहे. योग्य व्यक्तीला मतदान करा. तुमचा जो विकास करेल त्याला मतदान करा. तुमची जी डेव्हलपमेंट करेल त्याला मतदान करा. आपल्या जो सोलापूरचं नाव मोठं करेल त्याला मतदान करा. आणि त्यासाठी सर्व लोकांनी, सर्व जनतेने, सर्व युवकांनी, युवतींनी आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या पाठीमागे आणि माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहून त्यांना मतदान करून निवडून द्यावं, एवढीच मी सर्व हे तुमच्या BR न्यूजच्या माध्यमातून मी सर्व जनतेला आणि युवकांना विनंती करतो. तर प्रशांतजी, आज व्हॉइस ऑफ यूथ या कार्यक्रमातून आपण इथं आलात आणि आमच्याशी चर्चा केली, त्यामुळे BR न्यूजकडून मी आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change,